काय रे, तू काय करतेस इथे? जे तू करतेस तेच, दीपची सोबत. आता माझ्यामुळे दीपला काय काय सहन करावं लागतं ना. माझ्यामुळे त्या दोन बिचाऱ्या माणसांचा जीव गेला. माझ्यावरचा गुन्हा निस्वार्थपणे स्वतःवर घेऊन दीप जेलमध्ये गेला. आज तिथून बाहेर सुटल्यावर तो माझ्यासाठीच सावेकरांच्या घरी गेला आणि आज माझ्यामुळे त्याला इथं अंगणात झोपावं लागतंय. माझ्या भावाला एवढं सगळं सहन करावं लागतं आणि मला आतमध्ये झोप लागेल शांत? कसं शक्य आहे? ऐक ना आत्या, तू जा आतमध्ये झोप. मी थांबतो इथे. आता तू काय करतोस इथे? आता तुम्ही तिघं इथे असताना मी आत कसा झोपू? आज मी पण अंगणातच झोपणार आहे. पण तुम्ही लोक टाइमपास करत इकडे गप्पा मारत बसू नका, नाहीतर माझं उद्याचं सगळं टाइम टेबल बिघडून जाईल. ऐक ना, तू आताच झोप जा. मी इथेच झोपणार आहे, पण लवकर झोपायचं आपण. चला चला. मी तिघांना असेच एकत्र राहा, कुणाची दृष्ट नको लागायला बाबा तुम्हाला. आत्या डोंट वरी, आम्हाला जर कोणी नजर लावली ना तर आमचा दीप दादाच त्याला बघून घेईल आणि मग काय होईल हे देवच जाणे. नाही पण आत्ता आपल्या सगळ्यांना असं एकत्र इथे बघितलं ना दादानी, तर मग आपलं काही खरं नाहीये. त्यापेक्षा आपण दीपला हात घेऊन जाऊया का? ते म्हणजे दादा रागवलाय त्याच्यावर, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याची काहीच चूक नाही येणार आहे. नाही, तुझं बरोबर आहे, आपण तसंच करूया. दीप ऐक ना, दीप 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 उठ, चल. दीप, अगं उठेल असं वाटत नाही, गाढ झोपलाय. ऐक ना, आपण त्याला उचलून आत नेऊया. मी इथे कसं आलो? रात्री तर मी खाली पडलो. हा, बाहेर झोपलो होतो 100%. ते निघाला, तू फिरायला निघाला मागे वनी. अरे तू, अरे मी इथे कसं आलो? ते तुला मी सगळं नंतर सांगते, आधी मी काय सांगते ते ऐक. दादा अजून दुकानात गेलेला नाहीये. तो गेला ना की मी तुला सांगते, मग खाली ये. तोपर्यंत आवरून घे, तर थोडा वेळ झोप काढ. असंही त्या जेलमध्ये तुला झोप आली नसेल. हां, बाबांना माहिती नाही. सुलू, मी इथे कसं आलो आधी ते सांग. मी तुला सांगितलं ना, सगळं नंतर सांगते. हां, खाली येऊ नको मी सांगेपर्यंत. अरे काय चाललंय यार? ते दिवसांनी घरी आलो. बाबांना जर कळलं ना, एक काम करतो, आवरून तयार राहतो. स्वराज, आवरलंय तुझं? हो बाबा. चल एकत्रच जाऊ मग. नाही बाबा, तुम्ही व्हा पुढे, मी एक काम आहे ते करून येतो. ठीक आहे. बरं हे बघ, मी त्या सावेकरांशी लवकरच प्रत्यक्ष जाऊन बोलीन. कालच 14वा झालाय, आज लगेच नको. ठीक आहे, येतो. स्वराज गेला का? गेले. दीप, विराज, या लवकर जरा. काय झालं आत्या? नाही म्हटलं, आपण जरा देवळात जाऊन येऊया. दीप घरी आलाय, सगळी विघ्न हळूहळू दूर होत आहेत. देवाच्या पायावर जरा डोकं ठेवूया आणि त्याचे आभार मानूया दीप घरी आला त्याबद्दल. आत्या आत्ता नको ना. हे बघ, माझं सगळं टाइम टेबल बिघडून जाईल. माझ्याकडे ना फक्त 15 मिनिटं आहेत. त्यात तयार व्हायचं, मग आपण मंदिरात जायचं आणि मग कॉलेजला पोहोचायचं. हे काही शक्य नाही. एक दिवस थोडा उशीर झाल्याने इकडची दुनिया तिकडे नाही होते. अगं आत्या, या एका दिवसांनी येत ना पुढचे अनेक दिवस बिघडू शकतात आणि मग हळूहळू शरीराला सवय लागते लेट जाण्याची. त्यापेक्षा मी काय म्हणतो,
माझं काम हीच देवाची पूजा आहे आणि मी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्यापेक्षा ना मी जर स्वतःचं काम चोख पार पाडलं ना तर ते देवाला जास्त आवडेल. जा तू कॉलेजमध्ये जा. माझ्या डोक्याशी भुणभुण नको, ती सगळी भुणभुण मुलांच्या डोक्याशी कर. जा बाबा. आत्या तू पण ना. आपण तरी जायचंय का? चला. हां थांबा, मला आधी सांगा मी घरी कसं आलो, कोणी आणलं, आणि बाबांना मी घरात नकोय हे कशाला हवं आहे? आणि चूक मी करायची आणि शिक्षा तू भोगायची असं नाही ना होऊ शकत दरवेळी. मान्य आहे मी बाबांच्या विरोधात नाही जाऊ शकत, पण निदान ते घरी नसताना तू या घरामध्ये येऊच शकतोस ना. अरे असं काय करतोय? पण कोणी काही होणार नाही आहे आणि काही झालंच तर बघता येईल. दादा ऐक, हा माझा निर्णय आहे आणि तो तुला ऐकावाच लागेल, कळलं? बरं ज्युनियर पुरुषोत्तम गायकवाड, जशी तुमची आज्ञा. ज्योतिताई, माझं एक पुस्तक नाही मिळत आहे. काय तू पण ना जरा लक्ष द्यायचं तर. हे काय? हे पुस्तक नाही तर काय? थँक्यू. जरा बघ ना आणि आवर पटापट. चल. हो मी निघाले. हो. चल बाय बाय. बाय. ऐक चला चला चला. घाल. ताई माझे केस. हो थांब. हळू. आई चल मी निघते हा. आज थोडं लवकर जाते कॉलेजला. इतके दिवस कॉलेजला गेले नाहीये ना, तर मला नोट्स घ्यायच्यात फ्रेंड्सकडून. ठीक आहे चल मी निघते. बाय बाय बाय. बाय. थांब जरा. ऐक, लवकर नको जाऊ कॉलेजला. का? अगं अभिजितचा 14वा झाला ना, सुतक फिटलंय, आपल्याला मंदिरात जायचंय. तिकडून आले की जातो कॉलेजला. ठीक आहे. आई चल मला उशीर होतोय, मी निघते. अगं कीर्तीला आता तेच सांगत होते, सुतक फिटले तर आपल्याला मंदिरात जायचंय. हां अरे हो, मग नंतर बरं, जातो. चालेल. हां आणि गणपतीच्याच मंदिरात जायचंय तर दुर्वा, फुलं आणि पूजेची थाळी असं घ्यायचंय. पण सुभद्राताई म्हणाला मी येतेच आहे तर फुलं घेऊन येते. म्हटलं ठीक आहे. आई मग मी दुर्वा आणते. हो बरं नाक्यावरनं आपण गोड घेऊन जाऊया. हो. बाबांना कळलं तर काय होईल देव जाणे. काय रे, चल. अरे एक पॅसेंजर जास्त आहे हा. मीटरपेक्षा जास्त भाडं होईल. असू दे, हे आमचं हाफ तिकीट आहे. अगं पण ट्रॅफिक पोलीसवाल्याने पकडलं तर? मग हाफ तिकीटला देऊया का पोलिसांकडे? ए ताई चल गप्प.